लोणीकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आज आक्रमक झालेले दिसले। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, विरोधकांनी अशी मागणी सभागृहात लावून धरली। मी शेतकऱ्यांचा अपमान केला नाही असं प्रत्युत्तर लोणीकरांनी दिलंय। मी शेतकऱ्यांची माफी मागेन पण विरोधकांची नाही असं ते म्हणाले। विरोधकांनी सभात्याग केला आणि त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं। माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे, पण याची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। पिंपळाचं पान पडलं, ह्याला म्हणतात पिंपळावर झालं, ह्याला राजकारण करायचं अध्यक्ष महोदय। आणि आदित्य ठाकरेंनीही यावरून निशाणा साधलेला आहे, बघूया। अख्खा भाजपचे जे कोणी आमदार आत होते, एशनशी गटातले होते, त्यांच्या बाजूने आमच्या विरोधात उभे राहिले। आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलते की ठीक आहे, विषय मिटवा, शेतकऱ्यांची माफी मागा। कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलताना, जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफी मागावी आणि पुढे निघावं। पण इथे लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने तोडून दाखवलं, असं करून दाखवलं, मीडियाने जोडून दाखवलं। एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देत आहेत आणि पूर्ण भाजप आमच्या अंगावर येते, हे अपेक्षित नव्हतं। खरं अजूनही माझं मत असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये। त्यांनी आत्ता हाऊसमध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी। आम्ही शांत बसू, आम्ही काही आरडाओरडा करणार नाही। शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं।